श्रोते हो, गाणं हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे. आभाळ सावलीप्रमाणे ते आपली सोबत करत असतं. माझी अशाच आशयाची ही कविता आहे. गाणं बनवणारे, गाण्याला संगीत देणारे, वादक आणि गाण्यावर भरभरून प्रेम करणारे असे रसिक सुद्धा. यांना गाण्याविषयी काय वाटत असेल आणि गाणं बनवणाऱ्यांविषयी काय वाटत असेल अशा आशयाची ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे गाणं जगणाऱ्या सर्वांसाठी. काय सांगू तुला, काय केलं तुझ्या गाण्याने? आनंद, प्रेम, भक्तीची अनुभूती तर दिलीच, पण हृदयावरल्या जखमा सुद्धा सजवल्या. वेदनांचाही सोहळा केला, दुःखही साजरं करायला शिकवलं तुझ्या गाण्याने. मुळात तुझं गाणं तुझं राहिलंच कुठे? सदाबहारतेचं वरदान लिहिलेलं, अलौकिक विश्वात घेऊन जाणारं, विलक्षण आनंद देणारं तुझं अमृत गाणं तुझं राहिलंच कुठं? ते तर रसिकांचं होऊन गेलं, अनंत काळापर्यंत मनावर अभिराज्य करणारं. तुला माहितीये, तुझंही इतकं प्रेम नसेल तुझ्या गाण्यावर इतकं माझं प्रेम आहे माझ्या नसात भिनलेल्या तुझ्या स्वरांवर. परमेश्वराची पण उपासना नाही जमली कधी, पण तुझ्या शब्दांची उपासना मनापासून केली. तुझं गाणं, तुझ्या शब्दांची अमृतधारा गुरु आहे माझा, नकळत्या वयापासूनचा श्वास आहे माझा. या जगात सगळ्यातलं सगळं निरर्थक आहे, फक्त आणि फक्त तुझ्या गाण्याने साऱ्या जीवनाचं सार्थक केलं. तुझा शब्दसंग, तुझा भावबंध, तुझा सूररंग, तूच सांग कसं बांधू मी तुझ्या शब्दांवरल्या माझ्या प्रेमाला? काय सांगू तुला, काय दिलं तुझ्या गाण्याने? श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.